मंडळी, आज आपण एकदम मऊ लुसलुशीत जिभेवर ठेवताच विरघळणाऱ्या खरवसाच्या वड्या बनवणार आहोत. यासाठी लागणारे सर्व साहित्य डिटेलमध्ये कॅप्शनमध्ये दिलेलं आहे. नक्की जाऊन एकदा चेक करा. घराशेजारी असलेल्या दूध डेअरीमध्ये चिकाचं दूध अगदी सहज उपलब्ध असतं. गूळ लवकर विरघळला जावा यासाठी मिक्सरमधून फिरवून घेतला. त्यातच साधं दूध घातलं, ते सुद्धा फिरवून घेतलं. दूध आणि गुळाचं मिश्रण चिकामध्येच गाळून घेतलं. गुळामध्ये काही खडे असतात, त्यामुळे ते सेपरेट होतात. त्यानंतर यामध्ये वेलची आणि जायफळाची पूड घातली. चिक व्यवस्थित मिक्स करून घेतला. तुम्ही हे स्टीमरमध्ये असंच भांडं ठेवून 20-25 मिनिट शिजवून घेऊ शकता. चिक व्यवस्थित शिजतो. पण मी कुकरमध्ये शिजवत आहे. कुकरच्या तळाशी पाणी घातलं, चिकाचं भांडं त्यामध्ये ठेवून झाकण ठेवून घेतलं. त्यानंतर कुकरचं झाकण लावून 4 शिट्ट्या करून घेतल्या. कुकर संपूर्ण थंड झाल्यानंतर बघू शकता चिक व्यवस्थित शिजलेला आहे. चिक चांगला सेट होण्यासाठी तासभर फ्रीजमध्ये ठेवला आणि त्यानंतर ह्याच्या आवडत्या आकारामध्ये वड्या पाडून घेतल्या. अगदी अलगद या वड्या कट होतात, अलगद सेपरेट होतात. एकदम परफेक्ट प्रमाण वापरलेलं आहे, त्यामुळे याला अगदी जाळी सुटली जाते. डिटेल रेसिपी यूट्यूबवर अपलोड केलेली आहे. मस्त अशा जिभेवर ठेवताच विरघळणाऱ्या मऊ लुसलुशीत अशा वड्या तयार झालेल्या आहेत. याला चिकाच्या वड्या किंवा खरवसाच्या वड्या असं सुद्धा म्हणतात. यूट्यूबवरती नक्की जाऊन डिटेल रेसिपी चेक करा आणि कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि फेसबुक, इंस्टाग्रामवरती फॉलो करायला सुद्धा विसरू नका. तुमच्यापैकी कोणाकोणाला खरवसाच्या वड्या खायला आवडतात कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्यासोबत तुम्ही सुद्धा या वड्या खायला या. थँक्यू.